उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय। ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ड्रोन उडवणाऱ्याची पोलीस अधीक्षकांकडून एकनाथ शिंदेंनी माहिती देखील घेतली आहे। अनधिकृतपणे ड्रोन उडवणाऱ्या इसमासंदर्भात एकनाथ शिंदे यांना सुद्धा माहिती देण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, नेमका हा काय ड्रोनचा प्रकार आहे जो आता समोर येतोय? खरं तर एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये असलेल्या हिवळी गावामध्ये ते एका शाळेच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी पोहोचत आहे आणि नाशिकमधील असलेल्या या दुर्गम भागामध्ये हा कार्यक्रम होत असल्याने हेलिपॅड आणि एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी त्या ठिकाणी हेलिपॅडवर झाली होती आणि त्याचवेळी एका ड्रोन उडवणाऱ्या इसमाला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। नेमका हा इसम कोण आहे, पक्षाचा पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळते, मात्र या संदर्भात अधिकची माहिती आता पोलीस घेत आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। ठीक, धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीबद्दल। उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी ड्रोन उडवणाऱ्या एका इस्माला सध्या ताब्यात घेतलंय, त्याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।